छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात यावर्षी 3 अखंड हरिनाम सप्ताह पार पडतात। रामगिरी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह, शंकर स्वामी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह आणि नंतर आपण जर पाहिलं तर संत बहिणाबाई यांचा अखंड हरिनाम सप्ताह पार पडतोय। आणि हा सप्ताह सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील तलवडा गावामध्ये पार पडतोय। आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहे तो मंडप या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। रोज भाविक या ठिकाणी येत असतात, या सप्ताहाचा आनंद या ठिकाणी घेत असतात आणि लाखो भाविक खरं तर या ठिकाणी येऊन महाप्रसादाचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर तलवड गावात या अगोदर संत शंकर स्वामी महाराज यांचा देखील सप्ताह झालेला होता, त्या जागेवर या ठिकाणी आता संत बहिणाबाई यांचा सप्ताह या ठिकाणी पार पडत आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 46 वर्षांपासून हा सप्ताह अखंडपणे या ठिकाणी चालू आहे। आणि आपण जर पाहिलं तर सर्व या ठिकाणी भाविक आलेले आहेत। नेमके कसा हा सप्ताह सुरू आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे, आपण जर पाहिलं तर हा मंडप आहे आणि त्या बाजूला खरं तर स्वयंपाकाची तयारी करण्यात आलेली आहे। स्वयंपाकाचा मंडप त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। खरं तर आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांनी या ठिकाणी जे आहेत ते तयारी केलेली आहे। काय सांगशाल, एक अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी पार पडत आहेत, कशी तयारी सुरू आहे आणि आज 4था दिवस या ठिकाणी पार पडतो? आपण म्हटल्याप्रमाणे लाखो भाविक प्रसादासाठी अर्थात ज्ञानदानासाठी आणि अन्नदानासाठी येतात। आणि या सप्त्याच्या सुरुवात जर प्रारंभ जर सांगायचा ठरलं तर आम्ही 150 बाय 200चा भव्य असा मंडप, जेणेकरून भाविकांना आल्यानंतर त्यांची गैरसोय होणार नाही। आणि त्यानंतर 60 बाय 90चा एक भोजन कक्ष, त्यातून दररोजची आम्ही 20,000 लोकांची किमान भाविकांची जेवणाची व्यवस्था करतो। सर्व गावातील तरुण असेल, वयोवृद्ध माणसं असतील, स्त्रिया असतील, अनेक धर्माचे लोकही या गावामध्ये समाविष्ट असल्यामुळे ते सर्व मिळून महाप्रसाद आपल्याला कसा वाटप करता येईल। आणि कीर्तन सुटल्यानंतर ताबडतोब लगेच एक 10 मिनिटांमध्ये सगळी पंगत आम्ही अत्यंत यथोचित असंच त्यांना त्यांचं तृप्ती होईल असं भोजन देण्याचा प्रयत्न करतो। आणि यातून ज्ञानदान कसं घडेल, यातून संस्कार कसे घडतील, त्या संस्कारातून पुढची भावी पिढी कशी सुधरेल, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो। असा या सप्त्याचा मध्य केंद्रबिंदू म्हणून आम्ही हा सप्ताह स्वीकारलेला आहे। आपण जर पाहिलं तर लाखो भाविक या ठिकाणी येत असतात आणि खरं कीर्तनाचं नियोजन कसं करण्यात आलं आहे, भजनाचं नियोजन या ठिकाणी कशा पद्धतीने? संत बहिणाबाई महाराज यांचा फिरता नारळी सप्ताह आमच्या तलवाडा गावात होतं, याचा आम्हाला तलवाडा गावकऱ्यांना आणि आमच्या पंचक्रोशीला विशेष आम्हाला असा आनंद होतोय। निश्चितपणानं या सप्ताहासाठी आमच्या भागातील सर्व पंचक्रोशीतील गावं यांनी फार मोठं सहकार्य आम्हाला दिलं। मग ते भाकरीच्या बाबतीत असेल, आर्थिक योगदानाच्या बाबतीत असेल व रोज कथा कीर्तनालाही त्यांची उपस्थिती चांगल्या प्रमाणात या ठिकाणी होते। आणि म्हणून आम्हाला एक विशेष असा आनंद हा सप्ताह साजरा करताना होत आहे। तुम्ही जे विचारलं की कीर्तनाचं, ते कीर्तनासाठी या ठिकाणी सकाळी 10 ते 12 ही कीर्तनाची वेळ आहे, संध्याकाळी 8 ते 10 ही वेळ आहे। या वेळेमध्ये पांडुरंगाचं भजन या ठिकाणी, कीर्तन या ठिकाणी नामस्मरण होतंय, म्हणून त्याचा आम्हाला जास्तीत जास्त आनंद आहे। आपण जर पाहिलं तर एवढा मोठा सप्ताह या ठिकाणी होतोय, मात्र या ठिकाणी तरुणांनी कशा पद्धतीने सहकार्य केलेलं आहे? कारण आपण जर पाहिलं तर आपल्याला एखादं लग्न कार्य करायचं ठरलं तरी आपल्याला मोठा त्या ठिकाणी फौजफाटा लागतो किंवा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लोक लागतात। या ठिकाणी कसं नियोजन करतात? तलवाडा हे गाव मराठवाड्याची प्रवेशद्वार आहे आणि ह्या गावामध्ये सप्ताह होत असताना एवढं मोठं लाखो भाविक या ठिकाणी येतात। आणि या ठिकाणी एवढे नागरिक येत असताना, भाविक येत असताना, एवढं जर परिसर बघितला आपण तर ह्या सप्ताहाला कुठलाही अध्यक्ष नाहीये। पूर्ण गाव सप्ताहाचा अध्यक्ष म्हणून जे तरुण वर्ग आहे ते वाढण्याचं काम, स्वच्छता, हे सगळे काम आपल्या अगदी स्वयंस्फूर्तीनं करत आहे। येथील मग इतर समाज असेल, सर्व आबालवृद्ध असतील, हे सर्व एकोप्यानं काम करून जे ते सप्ताहाचा आपणच स्वतः अध्यक्ष आहे असं समजून काम करत आहे। स्वच्छता, जे काही काम आपल्या वाटेल येतील ते काम करत आहे। आणि आम्हाला असा भास होतो आहे की आपला तलवाडा गावामध्ये पंढरी अवतरली की काय, असा आम्हाला भास होतो आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर हे खूप फार महत्त्वाचं आहे। म्हणजे एवढा मोठा सप्ताह करायचं म्हटलं तर कुठे गैरसमज होतात, सगळ्या गोष्टी येतात, मात्र यांनी हा खूप चांगल्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी त्यांनी अध्यक्षच दिलेला नाहीये। आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत। आता खरं तर या ठिकाणी स्वयंपाकाची कशी तयारी करण्यात आलेली आहे, किती आचार्य आहेत आणि कशा पद्धतीने त्याचं कामकाज चालतं? स्वयंपाक आमचा एक आजपासून बुंदीचा प्रसाद हा चालू झालेला आहे। आमचं लक्ष 61 पोत्यांचं आहे, पण आम्हाला असं वाटतंय भाविकांची गर्दी बघून आम्हाला याच्यामध्ये भर करावं लागते का, असं आम्हाला एक अंदाज गावकऱ्यांच्या वतीने वाटतोय। आणि वैजापूर ही संतांची भूमी आहे, इथं खूप मोठे मोठे संत इथं या भूमीत जन्मलेले आहे। त्यांचे संस्कार घेऊन वैजापूर तालुक्यात आज बघा तुम्ही, तिन्ही सप्त्याचे कार्यक्रम वैजापूर तालुक्यात असताना
सगळं एवढं योगदान असेल, आर्थिकचं असेल, सगळ्या सप्त्याला आता आपण गंगागिरी महाराजांचं बघितलं तर एक 400 पोत्यांचं तिथं पण टार्गेट आहे. शंकर स्वामीचं जर बघितलं तिथं 51 ते 61 पोते तिथं पण टार्गेट होत आहे. म्हणून हा वैजापूर तालुका ही संतांची भूमी आहे आणि तलवड्याला आम्हाला एक आमचं भाग्य समजतो का एवढा मोठा आम्हाला संत बहिणाबाईचं सप्ताहाचं श्रीफळ मिळालं, म्हणून आम्ही आमचं एक ते पण भाग्य समजतो. आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आजूबाजूच्या गावकऱ्यांनी देखील या ठिकाणी तुम्हाला सहकार्य केलेलं आहे. रोज ते भाकरी घेऊन येत असतात. कशा पद्धतीनं त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे? सर्वप्रथम उद्याची जी पंगत असेल त्या पंक्तीचं त्या गावांचं नियोजन आम्ही आदल्या दिवशी करतो. त्या सर्व गावकऱ्यांना फोन करतो आणि मोठ्या प्रमाणात प्रसाद आणण्यासाठी त्यांना आम्ही आग्रह धरतो. आणि विशेष म्हणजे या सप्त्याचं विशेष असं आहे की या वारकरी संप्रदायाची आचारसंहिता पाळणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी या सप्ताहामध्ये असतात आणि त्याच महाराज मंडळींचं या ठिकाणी कीर्तन होत असतं. ही या सप्ताहाची खूप मोठी भव्य दिव्यता आहे. दादा, आपण जर पाहिलं तर शेवटच्या दिवशी म्हणजे अर्थातच काल्याच्या कीर्तनाला मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी येणार आहेत. त्याची तयारी कशी सुरू? तयारी आमची तशी 1-1.5 महिन्यापासून आम्ही बाहेर फिरतोय. आता आम्ही एक 100 ट्रॅक्टर आणि बुंदी आणि हरभऱ्याची उसळ अशी तयारी आम्ही काल्याच्या प्रसादाची करणार आहोत. साधारण किती भाविक येण्याची शक्यता आहे? साधारण 50-1 लाख भाविक येण्याची, 50-1 हजार भाविक येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आपण पाहिलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. लाखो भाविकांचं या ठिकाणी प्रसादाचं नियोजन असेल, त्यांची राहण्याची या ठिकाणची व्यवस्था असेल, अशा पद्धतीनं या अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये सुरू आहे. या विशेष रिपोर्टमध्ये आपण इथंच थांबतोय. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.